एव्हरीवन, मी आहे शर्वरी. मी आहे विजया. तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवर द दिवेकर्सवर. तर आलो आहोत आम्ही अजून एक व्लॉग घेऊन आणि या व्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत गणपतीचा पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस. तर पहिल्या दिवशी प्राण प्रतिष्ठा झाली गणपती बाप्पाची आणि तर आम्ही लोक या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत तुम्हाला की ते कसं केलं. कॅनडामध्ये तर आपले भटजी नसतात, तर मग कसं काय जमलं आम्हाला, तर ते स्टेट येऊन आणि तुम्हाला लवकरच कळणार आहे. स्टार्ट करूया आपला आजचा व्लॉग आणि बघा आम्ही काय केलेलं आहे गणपतीसाठी. मज्जा ते. गणपती बाप्पा मोरया. तर इथे भटजी नसतात पूजेसाठी, तर त्यामुळे भटजींचा रोल केला ते म्हणजे वन अँड ओनली दिवेकर काकूंनी. आणि मी मम्मीची इच्छा पूर्ण केली, तर त्यामुळे हिअर आय एम फ्लॉन्टिंग माय लुक. गणपती बाप्पाचं हे माझ्या देवीचं नैवेद्य आहे. हा बाप्पाचा नैवेद्य आहे, गणपती बाप्पाचा नैवेद्य आहे. बघा आज काय बनवलं आहे. शास्त्राप्रमाणे माठाची भाजी लागते, तर लाल माठ बनवलेलं आहे देवीसाठी. मुगाचं बिरडं आहे. गणपतीसाठी काल लाडू बनवले बेसनाचे आणि मोदक. हे सगळं शास्त्र माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेलं आहे. हा वारसा चालत आलेला आहे आणि आता ह्याच्या पुढचा वारसा माझ्या मुलांकडे जाणार आहे. त्यामुळे वेडीवाकडी सेवाईकडे इकडे मिळणं खूप दुर्मिळ असतं. जे मिळणार ते परमेश्वराला सांगितलं की यथाशक्ती यथामती आनंदाने स्वीकार कर. आणि बाप्पा मोरया. एक दंत गजानना म्हणते तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. तुझ्यासाठी मी आणली फुले, लाल सुगंधी ऐसी चमेली, वंदुनिया नमन तुला नयन तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. एक दंत गजानना म्हणते तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. रे तुला मोदकाची आवड म्हणून नैवेद्य करते मी गोड, सोंड वक्र नयन तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. एक दंत गजानना म्हणते तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आम्ही लोकांची काल तर बापरे जास्त रेकॉर्ड करायला आम्हाला मिळालं नाही, कारण आम्ही खूप टायर्ड होतो. कारण खूप लोक आलेली प्राण प्रतिष्ठावरती की नाही मम्मी. आणि मम्मी तर एकदम एक्झॉस्टेडच होती, कारण 2-3 दिवस आम्ही जे पळतोय घरात साफसफाई आणि सगळं करायला, तर आम्ही म्हणजे काल पॉसिबलच नाही झालं काय जास्त रेकॉर्ड करणं. पण आजच्या दिवसाचा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्लॉग. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. पण आज आहे जसं मी सांगितलं, आज आहे स्पेशल ऋषीचा दिवस. ऋषीची भाजी बनणार आहे. तर मम्मी तुम्हाला आता डिटेल मध्ये सांगणार आहे की काय आहे ऋषी पंचमी आणि ऋषीची भाजी. आज आहे ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमी म्हणजे आपण का ऋषीपंचमीचा उपवास करतो, कारण पूर्वी जे ऋषीमुनी होते ते जंगलामध्ये राहायचे, अरण्यामध्ये राहायचे आणि त्यावेळेला काहीच मिळत नव्हतं आणि ते कंदमुळं आणि भाज्या हेच खाऊन आपला उदरनिर्वाह करायचे. आणि त्यावेळेला कसं व्हायचं की ते सात्विक असायचं. आणि ऋषींनी जो उपवास केला, त्यांच्या जे ऋषी होते त्यांना आज आपण नतमस्तक होतो, प्रणाम करतो, कारण त्यांनी एक आदर्श घडवून दिला आणि त्या पिढी म्हणजे ज्या रूढी आहेत त्या परंपरेप्रमाणे पुढे चालत आल्या. आणि आज ऋषभपंचमी असल्यामुळे आपण सगळ्या कंदमुळांच्या भाज्या, पालेभाज्या सगळ्या एकत्र करतो आणि त्या बनवतो. त्यावेळेला की तूप, तेल वगैरे हा प्रकार त्याच्यात काही घातला जात नाही किंवा काही फोडणी वगैरे दिली जात नाही. त्या फक्त बॉईल केल्या जातात आणि त्या बॉईल केल्यानंतर त्या एकत्र सगळ्या शिजून, आता माझ्याकडे इकडे मिळत नाहीये तेवढं, पण 21 भाज्या कलेक्ट करण्याचा मी प्रयत्न केला, कारण इकडे तेवढ्या पालेभाज्या मिळत नाहीयेत. आणि आज मी ऋषीची भाजी बनवते आणि आज ऋषीपंचमी आहे. भात आणि तांदळाची भाकरी. हे ऋषींनी त्यावेळेला ऋषी काय करायचे की माणसांच्या कष्टाचं खाल्लं जायचं. जनावरं म्हणजे जे आपण नांगरतो बैल वगैरे घेऊन, त्या नांगराचं जे जनावरांच्या नांगरलेले जे पिकं आहेत ते कोणी त्यावेळेला खात नव्हते आणि त्यामुळे ती परंपरा रूढीजात चालत आलेली आहे. आणि त्याप्रमाणे आपण माणसांनीच एक तयार केलेले तसेच पदार्थ म्हणजे धान्याने म्हणालेल्या भाज्या किंवा फळभाज्या वगैरे ते बनवून आता मी ऋषीची भाजी करते आणि ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता 3 कुकर लावलेले आहेत मी. 3 म्हणजे वेगवेगळे म्हणजे 3 कुकर म्हणजे तेवढे इथे मोठे मोठे कुकर नसल्यामुळे 3 कुकरमध्ये लावलेत. एका कुकरमध्ये लावलंय ते मी आंबाडा लावलंय,
अळूची भाजी लावली आहे, माठाची भाजी लावली आहे, शेगलाची भाजी लावली आहे आणि त्याच्यामध्ये पालक घातलाय. आणि आता माझी मोना डार्लिंग आहे, तिने मला पुन्हा ग्रीन माठ आणून दिला की लाल माठ मला मिळाला त्या 4 जुड्या, पण काल आणि आज हे सगळं आंबाडी ऋषी काय आंबाडी, लाल माठ, अळू, शेगलाची भाजी, हे सगळं कॅनडामध्ये मिळालेलं आहे. आणि हे सगळं ते पण इंडियन स्टोअर मधून शोधून आणावं लागलंय. म्हणजे लिटरली 3-4 स्टोर्स फिरावे लागतात, त्याच्यानंतर भाज्या सगळ्या मिळतात. आणि ते 3-4 स्टोर आहेत ते पण खूप लांब लांब असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ब्लिंकिट केलं किंवा काय ते झेप्टो वगैरे प्रकार नाही, तो प्रकार आम्हाला झिप म्हणजे असे पॉकेट खाली करून आम्हाला फिरावं लागतं. आणि मग ते भाज्या आहेत का, लक असेल तर, नसेल ना त्या दिवशी जावं लागतं, तर मग असं कोणाला फ्रेंड्सना वगैरे सांगून त्यांना बोलायला करावी लागते की प्लीज तुम्ही जरा कलेक्ट करा आणि आमच्यासाठी आणा. तर आमच्याकडे माठ नव्हता तर मोनानी आज माठ आणलेला आहे. मोनानी आज ग्रीन माठ आणला कारण मला लाल माठ मिळाला. त्या दिवशी लक चांगलं होतं म्हणून आळू मिळालं, माठ मिळालं, लाल आणि वणीचं अळू मिळालं. आणि नंतर मला मधुरा शुभमनी ग्रीन म्हणजे आपलं तेरी अळू आणून दिलं, जे आज ऋषीला लागणार आहे. ते असं प्रत्येक जण त्यांच्या परीने सहकार्य करतात आहे, त्यांनी मला खरंच कोऑपरेट करतात आहे. आता दुसरा कुकर लावलाय, तो त्याच्यात मी लावलेला आहे मका, नीट नाही लावलं, माठाचे डेसे, पुन्हा त्याच्यामध्ये मटाचे डेसे लावले, लाल भोपळा लावलेला आहे, वांग लावलेले आहे, सुरण लावलेले आहे, शेंगदाणे लावले आहेत. आणि पुन्हा स्टँड बाय कसं थोडं असं वेगवेगळं करून उकडं बाबला ओल्या मिरच्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये, कारण फोडणी वगैरे देता येत नाही, डायरेक्ट ह्या सगळं बॉईल कराव्या लागतात. आणि मग त्या सगळ्या एकत्र मोठ्या पातेल्यात करून मग मी त्या सगळ्या तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि या तांदळाची भाकरी आहे, भात आहे, दही आहे देवाला ऋषींना म्हणजे लागतं त्याप्रमाणे. आणि ते मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोना डार्लिंग दाखव. बघा माझी मोना डार्लिंग सकाळी आली आहे मला हेल्प करण्यासाठी आणि आज तिचा बर्थडे आहे. सगळ्यांनी तिला विश करा. गणपतीच्या दिवशी आज 2nd डे तिचा हॅपी बर्थडे आहे. आणि संकेत पण माझा आलाय, त्यामुळे असे परमेश्वरांनी माणसं जी दिले ते छान छान पाठवलेत आणि ते परमेश्वराच्या रूपात येऊन मला खरंच मदत करतात. तो थँक्स टू गॉड. तर इथे आहे गणपतीचा दुसरा दिवस ना आणि बिग डे आहे, तर त्यामुळे मी तर सुट्टी घेतलेली आहे. पण जसं तुम्ही बघू शकता इथे काय गणपतीचं वगैरे काय नाही, किती असं एम्प्टी वाटतंय. पण तेच जर घरामध्ये आपण टर्न केलं तर टडा तुम्हाला फुल गणपती वाईब्स दिसतील. सो बाहेरचं अटमॉस्फिअर आणि घरातलं किती डिफरन्स आहे ते तुम्हाला स्पॉट होईल इन्स्टंटली. माझ्या नैवेद्यम समर्पयामी. माझ्या देवीचा नैवेद्यम समर्पयामी. आई आहे जेवायला, गणपती गजानना जेवायला या. पेढी वाकडी सेवा मान्य करून घ्या. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. आणि सगळ्या माझ्या लेकरांचं, सगळ्या माझ्या परिवाराचं अत्यंत सुंदर करा. ज्याप्रमाणे तुम्ही मला भरभराट केलेली आहे आणि सगळं माझं छान केलं आहे त्याप्रमाणे सगळ्या माझ्या मुलाबाळांचं, जे माझे सगळे जे माझा श्रोतेगण आहे त्यांचं सगळ्यांचं चांगलं करा. आणि देव सगळ्यांचे बरे करो. की ते मारे सगळ्या माझ्या पुतांचे, माझ्या चेडवांचे, माझ्या बुरिंग्यांचे सगळ्यांचे बरे कर रे मारे. आणि सगळ्यां भरभराट दी, सगळ्या नोकरी धंद्यात बरकत दी. जो शिकत असतात ते का बुद्धिमत्तेत ज्ञान घे रे परमेश्वरा. आणि रे गणपती गजानना सगळ्या माझ्या भुरग्यांचे बरे कर रे. देव सगळ्यांचे बरे करो रे मारे. की ते मारे गणपती बाप्पा मोरया. देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माळ कामना पूर्ती. तर आपला डे 3 आहे गणपतीचा, तिसरा दिवस. आणि मम्मी काय आज स्पेशल? आज आहे माझ्याकडे साध्या जेवण आहे. मनगणं केली आहेत मी. मनगणं म्हणजे स्पायसन, दॅट इज कॉल्ड द स्पायसन. वरण भात केलेले म्हणजे हिंग हळदीचं वरण केले. माठाची भाजी तर 4 दिवस आमच्याकडे कंटिन्यू लागते. 5ही दिवस माठाची भाजी. आणि आज लाल भोपळा केलेला, लाल भोपळा आणि टोमॅटो बटाटा टाकून एक रस भाजी केलेली आहे. कळलं. आणि आता ज्वारीची भाकरी टाकते. मम्मीकडे सुपर पॉवर आहे काय ना. ती सगळी त्याची शक्ती आहे, माझी फक्त भक्ती आहे. एकटा केला रोज एकटेच करते. जैसे छाचे भक्ती तैसे फळ देत आईला त्रास देते. नाही बाकीचं मॅन्युअल सपोर्ट सगळा हीच आहे. देवाचे पूजापाठ आणि नैवेद्य वगैरे करणं हे माझे, कारण ह्यांना मुलांना 10-15 लोकांच्या वरती जेवण जमत नाही.
आणि मला कसं ते रोज माझ्याकडे सवय झालेली आहे. मुंबईमध्ये नेहमी माझ्याकडे लोक यायची, त्यामुळे भंडारा हा माझ्याकडे कायमस्वरूपी असतो. आणि मी नेहमीच म्हणते अतिथी देवो भव, येणारा हा माझ्याकडे परमेश्वर आहे. आजची डिश बघूया आपण. जेवण आता छान किती दिसते फुल पाखरू. बाकीच्या आया एनकरेज करतात की मेकअप नका करू, आणि आमची मम्मी या वेलीवर फुलांबरोबर, प्रेझेंटेबल. आय एम ऑलवेज प्रेझेंटेबल. या काय मम्मी? वेलीवर फुलांबरोबर छान किती उडते. लावते काय फुल फुलपाखरू आले. साड्या तर पाखरू. मम्मीनीच घातलेल्या आज भडक. अगं मी त्यात मला लाईट नाही आवडत ना. असे सगळे लोक मम्मी बोलतात की मी आणि पुण्या तुला त्रास देतो आम्ही. नाही नाही बोथ आर व्हेरी व्हेरी सिन्सिअर्स. माय किड्स इज ऑल किड्स 4 kids इज सो सिन्सिअर. सो सिन्सिअर. आम्ही त्रास नाही देत. माझी मुलं एकदम हॉनेस्ट आहे. मम्मीला थोडस मध्ये मध्ये सतवतो. ते काही आईशिवाय प्रेम करणार कोण? मच्छा. येस. आईच प्रेम करणार, आपल्या लेकरांना आईच कुरवाळणार, सावरणार, सांभाळणार, हे सगळं आईचं कर्तव्य आहे. आणि आईंना फक्त मुलं चळणार हे मुलांचं कर्तव्य आहे, हो की नाही? नो, इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. रॉंग. आणि आमची मम्मी जगातली एकमेव आई आहे की जी मुलांना ओरडते का, कारण मेकअप नाही करत. सगळे आया काय बोलतात की बाबा मेकअप नका करू, मेकअप चांगला नसतो स्किनसाठी. आणि आमची मम्मी मेकअप का नाही केला बोलते. म्हणजे हो, जरासं लिपस्टिक लावायला पाहिजे, काजल लावायला पाहिजे, पावडर नको लावू, हरकत नाही आहे. कारण इथे काही गारठा असतो, इथे -डिग्री टेम्परेचर असतं, त्यामुळे वर्षाच्या 12 महिने थंडी असते. पण कमीत कमी जरा काहीतरी रंगरंगोटी करायला काही आहे, थोडंसं काजळ आणि मेकअप लुक लिपस्टिक. पण मम्मीला ते काय पटत नाही. ती अबुभीमा आहे आमची, आम्ही तिला अबुभीमा म्हणतो, म्हणजे अरसिक. तिला काही हे मेकअप नको, काजल नको, पावडर नको, लिपस्टिक नको. कॉमेंटमध्ये सांगा की नो मेकअप की मेकअप लुक चांगला असतो ते. सो आमचा आज आता डे 3 झालेला आहे. जास्त काही नाही केलं. फ्रायडे होता आणि वर्किंग डे असल्यामुळे काल आणि आज आय थिंक खूप लिमिटेड लोक होती आलेली. उद्या जास्त आहे, उद्या क्राऊड भयंकर आहे. वीकेंड आहे तर त्यामुळे खूप बिझी असणार आहे. उद्या महाआरती आहे आमच्याकडे संध्याकाळी, आणि रविवारी विसर्जनचे. चौथ्या आणि 5व्या दिवसाचा एक वेगळाच ब्लॉग करू. तर हे आमचे गणपतीचे पहिले 3 दिवस होते. कसे वाटले तुम्हाला पहिले 3 दिवस ते सांगा. आणि आम्ही तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. बाय बाय. बाय.